विधानसभेच्या 30 जागा लढवणार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे। पीपल्स रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे, त्यामुळे आम्हाला सत्तेत वाटा मिळालाच हवा। तसेच विधानसभा निवडणुकीत आम्हाला योग्य जागा दिला नाहीत तर आम्ही 30 जागा लढू, असे पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। पीपल्स रिपब्लिक पक्षाच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीचे आयोजन येऊर येथे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी केले होते, त्यावेळेस ते बोलत होते। या प्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, गणेश उन्हावणे, चरणदास इंगोले, प्रमोद टाले, अजमल पटेल, कपिल लिंगायत, एनडी सोनकांबळे, अनिल तुरुकमारे, विजय वाघमारे, आनंद कडाळे, नागसेन क्षीरसागर, रत्नाताई मोहोड, मृणाल गोस्वामी, शमी खान, राजेंद्र हिवाळे, अशोक कांबळे, नंदकुमार गोंधळी उपस्थित होते। प्राध्यापक जोगेंद्र कवाडे पुढे म्हणाले की आम्ही महायुतीचे घटक आहोत। आता केंद्रात एनडीएचे सरकार आले आहे। या सरकारने शोषित, पीडित, कष्टकरी शेतकरी यांच्या कल्याणासाठी भरीव कामगिरी करावी अशी अपेक्षा आहे। आता निवडणुका संपल्या आहेत। निवडणुकांमध्ये लोक एकमेकांचे विरोधक असतात, शत्रू नसतात। याचे भान ठेवून कुणीही दुखावणार नाही याची काळजी सत्ताधारी वर्गाने घ्यायला हवी, असे म्हणत आम्हाला सत्तेत वाटा हवा। आता मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याने आम्हाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद तसेच महामंडळ प्रतिनिधित्व द्यावे। आगामी विधानसभा निवडणुकीत चांगल्या जागा द्याव्यात, अन्यथा आम्ही 30 जागांवर निवडणूक लढू, असे सांगितले। दरम्यान संविधान बदलण्याचा प्रश्नच निर्माण झालेला नाही। भाजपमधील काही लोकांनी याबाबत विधाने केली होती, त्याविरोधात आम्ही कारवाईची मागणी केल्यानंतर अशी विधाने करणाऱ्यांवर भाजपने कारवाई केली, असेही प्राध्यापक जोगेंद्र कवाडे म्हणाले। पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या उच्चाधिकार समितीची बैठक आज ठाण्यात होत आहे। येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची आमच्या पक्षाची बैठक आहे। धोरणात्मक निर्णय आजच्या बैठकीत घेतले जाणार आहे। यामध्ये आमचा पक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आमच्या पक्षाची आघाडी झालेली आहे। महायुतीचं सरकार आहे, हे असताना देखील सत्तेमधला उचित वाटा आमच्या पक्षाला मिळावा अशा प्रकारची अपेक्षा आमच्या पक्षाची आहे। मंत्रिमंडळाचा होणारा विस्तार, महामंडळ याच्यामध्ये योग्य प्रकारचं प्रतिनिधित्व आमच्या पक्षाला मिळावं अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे। विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका प्रचंड मोठं काम केलं याच्यासाठी, महायुतीमध्ये त्या उमेदवारांसाठी। आणि या येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाच्या कोर कमिटीने स्वबळावर 31 विधानसभेच्या जागा महाराष्ट्रातून लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। अर्थात जेव्हा एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जी राजकीय चर्चा होईल किंवा महायुतीमध्ये जागा वाटपाचं जेव्हा चर्चा होईल, त्यामध्ये आमच्या पक्षाच्या वाट्याला किती जागा येतात हे त्याचे निश्चित होईल, तेव्हा आपल्याला सांगू। आमच्या पक्षाचं सदस्यता नोंदणी अभियान 15 ऑगस्ट पासून सुरू होते आहे। त्यामध्ये शिवशक्ती, भीमशक्ती, आशीर्वाद, महायात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे आणि त्या माध्यमातून राज्यामध्ये पक्षाची सदस्यता नोंदणी मोहीम सुरू केली जाणार आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याक मुस्लिम समाज आणि स्त्रिया यांना न्याय मिळेल अशा प्रकारची भूमिका राज्य शासनाने घ्यावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे। सरकार महायुतीचं म्हणजे आमचंच सरकार आहे, तेव्हा सरकारकडे आम्ही ज्या गोष्टीची मागणी केलेली आहे ते राज्याच्या हिताकरता आहे, राज्यातील जनतेच्या हिताकरता आहे आणि ज्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत त्याची जर पूर्तता झाली तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्याचा फायदा महायुती सरकारला मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो। सर, मंत्रिमंडळ विस्तार होतोय, किती बदल मागणी? राज्य मंत्रिमंडळामध्ये एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री अशी आमची एक अपेक्षा आहे। आमची आणि महामंडळ कमीत कमी 3-4 महामंडळ तरी आम्हाला योग्य प्रकारचं प्रतिनिधित्व
आमच्या पक्षाला मिळावा अशा माझी माफक अपेक्षा आहे. साहेब, महायुतीचे देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर लोक आहेत, त्यांनी सांगितलं की जी बहुजनांची यावेळेचं वोटिंग होतं ते सगळं महाविकास आघाडीला झालं. त्याबद्दल तुमचं काय? नाही, कसं आहे ते परसेप्शन जे होतं ना, लोकांमध्ये परसेप्शन होतं. एक तर सर्वात मोठा मुद्दा होता तो राज्यघटना बदलवणार, हा एक महत्वाचा मुद्दा होता. मग अल्पसंख्याक समुदाय आणि या ओबीसी दलित समाज ज्याचा राज्यघटनेवर मोठा विश्वास आहे, त्यांना भीती वाटली की खरोखरच 400च्या पार गेले तर राज्यघटना बदलतील. हे परसेप्शन लोकांत निर्माण झालं, करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. आम्ही महायुती सोबत आहोत, ते राज्यघटना वाचवण्यासाठी आम्ही गेलो त्यांच्यासोबत. आलं का लक्षात? राज्यघटनाचं रक्षण करण्यासाठी, राज्यघटना सुरक्षित राहावी आणि राज्यघटनेच्या माध्यमातून संवैधानिक लोकशाही देशात निर्माण झाली, ती सुरक्षित राहावी म्हणून एकनाथ शिंदेजीच्या शिवसेनेसोबत आणि या महायुतीसोबत आम्ही गेलो. फक्त एक मात्र कारण होतं, राज्यघटनेचं संरक्षण करणं, लोकशाहीचं संरक्षण करणं. पण लोकांमध्ये हा मेसेज जसा जायला पाहिजे तसा मेसेज गेला नाही आणि त्याच्यामुळे आमचा ओबीसी समाज असेल आणि मग आपला मनोज जरांगे पाटील साहेबांचं जे आंदोलन सुरू आहे मराठा समाजाचं आरक्षणाचं, त्याचाही मोठा तोटा महायुतीला झाला. असं अनेक आता आमच्या बीडचे आमचे उमेदवार आहेत, पंकजाताई असतील, तुमचे जालन्याचे रावसाहेब दानवे असतील, असे अनेक, सुधीर मुनगंटीवार सारखे व्यक्ती, हाय प्रोफाईल व्यक्तिमत्व आहे, नेते आहेत, ते चंद्रपूर त्याचा पराभव झाला. तर असे निवडणुकीमध्ये जय पराजय ही काही महत्वाची गोष्ट नाही. सर, संविधान कधीच बदलला जाणार नाही हा विश्वास तुम्ही लोकांमध्ये? आम्ही ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गेलो किंवा देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचा पक्ष गेला त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये देशाचं संविधान बदलू देणार नाही ही आमची भूमिका होती. इव्हन मोदी साहेबांच्या स्टेजवर आम्ही होतो तिथे हीच भूमिका मांडली ना आम्ही कणखरपणे. ही भूमिका ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाची काही खासदार नेते मंडळी संविधान बदलण्याची भाषा बोलत होती, त्याच्यामुळे लोकांना निर्माण झाला ना. मग जसं मोदी साहेब एका सभेत म्हणाले, आमच्या लातूरच्या सभेमध्ये म्हणाले मोदी साहेब, चंद्रसूर्य असेपर्यंत संविधान बदलणार नाही. आम्ही उशिरा गेला ना अलग अलग. तेव्हा आम्ही जे महायुतीच्या सोबत जे होतो तर मुख्य मुद्दा आमचा होता, सत्ता असो की नसो, पण या देशाची लोकशाही, ज्या राज्यघटनेतून या देशाची लोकशाही जन्माला आली, ती राज्यघटना ही अबाधित ठेवणं, सुरक्षित ठेवणं आणि राज्यघटना ही प्रामाणिकपणे अंमलात आली पाहिजे यासाठी आग्रह धरणं ही आमची मुख्य भूमिका होती. आम्ही आमच्या अजूनही ठाम आहोत. आलं का लक्षात? राज्यघटना आणि लोकशाहीच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज आम्ही केलेलं नाहीये. आलं का लक्षात? मार्ग बदलला तर तो नाही बदललेच आम्ही. आलं का लक्षात? कालपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही होतोच ना, का बदललो आम्ही? तिथे सुरक्षितता वाटत नव्हती. इथे राहून यांच्यासोबत राहून राज्यघटना कशी मजबूत करता येईल, टिकवता येईल, आमचा हेतू होता. त्या हेतून आम्ही यांच्यासोबत केली. आम्ही त्यांनाही सांगितलं की तुमच्या पक्षातील जी मंडळी अशा प्रकारची संविधान बद्दल भाषा होतात त्यांची तोंड बंद करा, त्यांच्यावर कारवाई करा, हे सांगितलं ना मी त्यांना. थांबलो नाही कुठेच, कॉम्प्रोमाइजच ना आमच्यात. जिथे राज्यघटना, लोकशाही, देशाची एकात्मता, अखंडता आहे तिथे कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाही. आम्ही त्यांनाही सांगितलं आणि त्याच्यामुळे मग काही बंद झालं. नंतर त्याची जी बकवास होती ना राज्यघटनेच्या विरोधात ती बंद झाली.